आरोप करतात हे खोटे आहेत. कोट्यावधी भ्रष्टाचार झाला म्हणतात ग्रामपंचायतमध्ये. अरे कोट्यावधीचा निधीच आला नाही तर कुठला भ्रष्टाचार? एखादं टेंडर असेल समजा त्याच्यामध्ये काय तुम्हाला GR आलाय ते नीट बघा ना. अहो ते GR मध्ये आहे समजा तुमच्या बिल उचलतं, पण त्यांच्याकडे ते इस्टिमेट मध्ये नाही ना. बिल उचललं का त्यांनी? नाही उचललं. इस्टिमेट बघा ना. रोड खोदला गावाचा, खोदलाय मान्य आहे मला, पण त्याच्यावर तुम्ही कॉन्क्रीट करा किंवा डांबर करा. तुम्हाला GR आला मान्य, GR मध्ये आहे, बिल मिळतं, पण त्यांच्या ज्या इस्टिमेट मध्ये हे नाही आहे, हे चूक आहे. ग्रामपंचायतचा कारभार निर्मळ आहे, त्यांना दोष देण्यात तथ्य नाही. सगळे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. जय श्रीराम, जय भारत माता की जय. एखाद्या गावात व्यक्तीने म्हणा आमच्याकडून रुपये घेतला, विहिरी आल्या त्यांनी म्हणा 1 रुपया घेतला, मी मंदिर बंद करतो, हे जर कोणी म्हणले आमच्याकडून 5,000 4,000 घेतले तर. बहुचर्चित असलेली परळी तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतची आज ग्रामसभा पार पडली. याच माध्यमातून पाहिलं गेलं तर गावकऱ्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. नेमकं ग्रामसभेत काय घडलं आणि ग्रामसभा पूर्ण झाली का तहकूब झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आपल्यासोबत गावकरी आहेत. काय दादा, काय नाव आहे तुमचं? नाना भाऊ मुंडे. काय आज ग्रामसभा तुमची झाली, पूर्ण झाली का तहकूब झाली? झाली, पूर्ण झाली. तहकूब झाली असेल पण कोणी कारण असतो. पहिलं सुरुवात मी आपल्या जे पाटील मॅडम आहेत ग्रामसेवक आपल्या रेवलीच्या महिला ग्रामसेवक आहेत, आणि विशेष म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक संघटनेचा ग्रामसभेवर बहिष्कार असताना त्यांनी ही ग्रामसभा घेऊन पूर्ण करून दाखवली. त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यायचे. आणि आमच्या ग्रामपंचायतचा कार्य असा सर, खोटं बोलत नाही मी, राम भक्त सेवा करतो, ईश्वर चरणी शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलणार नाही. ताईचा एवढा समजा काम करण्याचे हे ना, कोणाकडनं 1 रुपया घेत नाहीत, काही नाही, वेळेवर येतात, ड्युटी करतात. आणि आमचे प्रशासक सरपंच सुद्धा असे एवढे सुंदर आहेत, धुतलेल्या पाण्यासारखे. कुणा घर कुणा आले, कुणी एखाद्या गावात व्यक्तीने म्हणा आमच्याकडून रुपया घेतला, विहिरी आल्या त्यांनी म्हणा 1 रुपया घेतला, मी मंदिर बंद करतो, हे जर कोणी म्हणले आमच्याकडून 5,000 4,000 घेतले तर. पुन्हा त्यांचं काम इस्टिमेट नसताना कुठं रोडवर सिमेंट टाकतात. कोणी जर म्हणलं ना आमच्या तिथं चिखल झालाय, तिथं मुरुम टाकतात, स्वतःच्या पैशानं टाकतात, स्वतःचा टँकर लावून गावाला पाणी पुरवलं त्यांनी. हे त्यांचे काम आहेत. स्वच्छ आणि सुंदर निरपळ ग्रामपंचायत. हे जे विरोधक भ्रष्ट आरोप करतात हे खोटे आहेत. कोट्यावधी भ्रष्टाचार झाला म्हणतात ग्रामपंचायतमध्ये. अरे कोट्यावधीचा निधीच आला नाही तर कुठला भ्रष्टाचार? एखादं टेंडर असेल समजा त्याच्यामध्ये काय तुम्हाला GR आलाय ते नीट बघा ना. अहो ते GR मध्ये आहे समजा तुमच्या बिल उचलतं, पण त्यांच्याकडे ते इस्टिमेट मध्ये नाही ना. बिल उचललं का त्यांनी? नाही उचललं. इस्टिमेट बघा ना. रोड खोदला गावाचा, खोदलाय मान्य आहे मला, पण त्याच्यावर तुम्ही कॉन्क्रीट करा किंवा डांबर करा. तुम्हाला GR आला मान्य, GR मध्ये आहे, बिल मिळतं, पण त्यांच्या ज्या इस्टिमेट मध्ये हे नाही आहे, हे चूक आहे. ग्रामपंचायतचा कारभार निर्मळ आहे, त्यांना दोष देण्यात तथ्य नाही. सगळे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. जय श्रीराम, जय भारत माता की जय. काय सांगाल, कशा प्रकारे आरोप केले जात आहेत आणि जाणीवपूर्वक गावाला बदनाम करण्यासाठी आरोप होत आहेत का? मला काय म्हणायचंय साहेब, आमच्या गावचे जे सरपंच आहेत श्री मनोहररावजी केदार होते, आता रेखाताई केदार आहेत. ते 10 वर्षे त्यांचा कार्यकाळ गेलेला आहे. या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना एकाही माणसाकडून कसली अपेक्षा केली नाही. घरकुल दिलं, गायगोटा दिला, विहीर दिली त्याच्याबद्दल. आणि पुन्हा आमच्या गावचे जायचे काही रस्ते होते, मेन मुख्य रस्ते इकडून म्हणजे ते डाकपांधन रस्ता तर त्याच्यावर अर्धा आमचा शिवार आहे, आणि उर्वरित शिवार हे जुना शिलू पांधन गावापासून. तिथली परिस्थिती होती साहेब, जर नदीवर जर गेलं माणूस, पुढे बंधारा झाला त्याच्यामुळे तिथली लेवल हुटकल, तिथं त्याच्यामुळे पाणी साचत होतं, तर इतक्या पाण्यातून जावं लागत होतं. मग महिलांना कसं जावं, एखादं काम जर चांगलं केलं तर त्याला विरोधक जरी असला तरी त्याला चांगलं म्हणण्याची अपेक्षा ठेवावं. आम्ही एवढं सांगतो, त्या रस्त्यानं आम्हाला नुसतं चाललं बी आज तरी आम्हाला वाटतं की सरपंच आमचा 1 नंबर आहे, अशी परिस्थिती होती. आणि आता जे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही उद्याच्याला ग्रामपंचायत लागणार आहे, तुम्ही विरोध करायचा आहे, तुम्ही समाजकारण करायला हवं का ह्याच्या आडून राजकारण करायला हवं. आज 5 वर्ष गेले गावाला, आता प्रशासक लागले, आता ग्रामपंचायत लागणार आहे. पण ह्या प्रशासकच्या काळामध्ये सरपंच असताना पदावर त्यावेळेस तुम्हाला गावचा भ्रष्टाचार दिसला नाही का? गावच्या विकासाचं कामाचं दिसलं नाही का? मला एक सांगायचं, वार्ड क्रमांक 3 मधून जनतेनं निवडून दिलेलं आमचं एक मेंबर आहे विजय बडे. त्यांना माझं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये 5 वर्षाच्या मला एक सांगाव की तुम्ही एक काम आणलं किंवा आमच्या वार्ड क्रमांक 3 मधल्या एका नालीचं खोर उपशील, कारण तुम्ही जनतेनं निवडून दिलेलं हे तुमचा अधिकार बनतोय तुम्ही ग्रामपंचायतची. पण त्याच्यामुळं मला म्हणणं आहे की प्युअर राजकारण करू नका. समाजकारण करायचं का तुम्ही समाजकारण करा. समाजकारणाच्या आडून राजकारण करून एखाद्या माणसाला बदनाम करणं, टार्गेट करणं, हे करणं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि गाव ह्या अशा गोष्टीला भुलता आपल्याला बळी पडत नाही. आमचं गाव चांगलंय. कुठेतरी फेसबुकवर गावाला बदनाम करण्याचं षडयंत्र बघा कसं आहे, आता सध्या सोशल मीडियाचं युग आहे. सोशल मीडिया वापरताना एवढं चांगलंय,
वापरताना एवढं बेकार आहे. एखाद्याला आरोप करायची सवय, त्याचे जसे संस्कार आहेत तसे आरोप करतात. आता आम्हाला माहितीये की 5 वर्षापासून हेच सरपंच निवडून आले, पहिला हार घाला हेच होते ना, आता विरोध करा. मग एवढं कडूपणा आलाय कशात नेमका आम्हाला समजा. आम्ही जवळचे असून आम्हाला बाजू लांब होती, पण आम्ही आमच्या अंतःकरणातून आम्हाला माहित होतं की हे काम चांगलं करतात म्हणून आम्ही लांब जरी राहिले तरी आम्हाला त्याचा शिनवाट नाही. पण ह्यांना जवळ, आता पिशवी जड तर पाहुणा गोड, आता पिशवीच जड नाही त्याच्यामुळे पाहुणा कशाचा गोड. काय सांगाल कशा प्रकारे आज ग्रामसभा पूर्ण झाली? काही जण आरोप करतात की तहकूब झाली, ग्रामसभाच झाली नाही. ग्रामसभा वादावादीत हे झालेली, पण तिथं खूप झालेलं नाही. सगळ्यांनी प्रश्न हे मांडलेत, उत्तर देत होते. ते वादावादीच हे झालेली, त्याचं काही नाही. पण रात्रीच्या 2 वाजता रस्ता मंजूर नसताना, मी स्वतः रस्ता मंजूर नसताना सरपंच साहेबांनी 1 रुपयाचं आशानं बाळचा पेमेंट भेटन ना भेटन त्याचा काही नाही, पण तरी बी रस्ता मंजूर 2 वाजता रात्रीच्या फट्या टाकून रस्ता केला. आणि 4ही बी गावाला 4 रस्ते, 4ही गावाचे रस्ते स्वखर्चाने केलेले. पुन्हा आले असते काही निधी माहित नाही, पण स्वखर्चाने करणारा बी सरपंच लागतंय, हे बी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नुसतं बोलून नसते होत, करणाऱ्याला महत्व कळत असते काय लागते काय नाही. काय मग आरोप का केले जातात जाणीवपूर्वक? आरोप ते करणाऱ्याला माहिती काय करतात काय नाही, त्यांना विचारणं गरजेचं आहे ना. काय सांगशील कशा प्रकारे ग्रामसभा पूर्ण झाली आणि ग्रामसभेमध्ये तू होतास, काय नेमके मुद्दे समोर येत होते? ग्रामसभेमध्ये मुद्दे एवढे त्यांनी मांडले, सरपंच साहेब बी तेवढे त्यांनी उत्तर भरपूर दिले. ह्याला कारण काय झालं माहितीये का, हे उत्तर देत असताना काही बी मध्ये मुद्दे मांडू त्याने काही बी हे करून हे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नक्कीच तुम्ही पाहशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आणि पाहायला गेलं तर ग्राम पंचायत मधले काही जे ग्रामस्थ आहेत, रेवली ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी समोर येऊन प्रतिक्रिया देत आहेत. काय कशा प्रकारे तुमची ग्रामसभा झाली, काय आरोप होत होते, काम झालेत नाही झालेत, नेमका भ्रष्टाचाराचा आरोप कशामुळे होतो? हे विनाकारण भ्रष्टाचाराचे आरोप करतात. आता ह्यांच्या हातात मॅडमच्या जर बदल्या असल्या, हे मॅडमची बदली केली, हे मॅडमची करायची, मग आणायचं कोण आणायचं? त्यांच्या हातात आहे का बदल्या करायच्या? हे पहिल्या मॅडम बी ह्यांना कदरूनच पहिल्या मॅडम बी गेल्यात, आता ह्या मॅडम बी कदरूनच जायचं काम झालंय ना. आता मग कोण आणायचं आम्ही इथं? 5 वर्षामध्ये ते ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांना एखादं काम केलं का? काय केलं आम्हाला काही माहित नाही, त्यांची त्यांनाच माहिती. आरोप तर केले जाते, त्यांनाच विचारा ना आता काय काम केले काय नाही. आरोप तर गाव करीत नाही ना, नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहायला गेलं तर रेवली ग्रामस्थांची आपण प्रतिक्रिया जाणून गेलो. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सरपंचाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह येत आहेत. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जे ग्रामपंचायतचा कारभार आहे तो स्वच्छ आणि प्रामाणिकपणाने या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला आहे. आपल्यासोबत ग्रामसेवक पाटील मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल, ज्या पद्धतीने आता प्रतिक्रिया समोर येत आहेत तुम्ही ऐकल्या देखील असतील, काही लोक आरोप करत असतील पण गाव तुमच्या पाठीशी आहे असं देखील या ठिकाणी दिसून येते. हो, मी आज 1.5 वर्ष झालं इथे काम करते ग्रामपंचायत रेवलीला. आहे त्रास नाही असं नाहीये, पण आज पाहिलं असता असं वाटतंय की भिण्याचं कारण काहीच नाही. आणि इथून पुढे पण 5 वर्ष मी नक्कीच तुमच्या एवढ्या प्रतिसाद बघून नक्कीच मी काम करेन. असाच प्रतिसाद मला जर दिला तर मी नक्कीच 5 वर्ष काम करेल आणि तुमच्या म्हणजे सेवा देईल एवढे मी बोलते. आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहायला गेलं तर आता ग्रामपंचायत रेवली गावचे जे आरोप आहेत ते आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी खंडन केलेले. सर्व काही या ठिकाणी जे मुद्दे आहेत ते मांडलेत. नुसते आरोप करण्यापेक्षा एखादं विकास काम आणावं आणि ते विकास काम आणून करून दाखवा अशी देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने प्रतिक्रिया समोर येतात. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, रेवली बीड.